नमस्कार. माझी जीवन कहाणी या हेलन केलर यांच्या आत्मचरित्राचं आपण वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे हसत खेळत अभ्यास. माझ्या शिक्षणातली पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे मी वाचायला शिकले. मला थोडेफार शब्द जुळवता यायला लागताच बाईंनी मला उठावदार अक्षरात छापलेले शब्द असलेले छोटे छोटे पुठ्ठे दिले. या छापील शब्दातून वस्तू, कृती किंवा वैशिष्ट्य दाखवलेली असायची. हे माझ्या लक्षात आलं. एका चौकटीत मी छोटी छोटी वाक्य जुळवायची. पण अशी वाक्य जुळवायला शिकण्याआधी मी प्रत्यक्ष वस्तूंमधून वाक्य तयार करायची. बाहुली पलंगावर आहे असं वाक्य करायचं असेल तर ह्या शब्दांसाठी तयार केलेल्या चिठ्ठ्या मी घ्यायची आणि त्या वस्तूंवर ठेवायची. बाहुली पलंगावर ठेवून तिच्या शेजारी बाकीच्या वस्तूंच्या चिठ्ठ्याही ठेवायची की झालं वाक्य तयार. या पद्धतीमुळे त्या वाक्यांचं वस्तूंसह सार्थ प्रात्यक्षिक व्हायचं. एक दिवस मी मुलगी हा शब्द माझ्या कपड्यांवर टाचला आणि कपड्यांच्या कपाटात उभी राहिले. कपाटाच्या फळीवर मी कपाटात आहे ह्या शब्दांच्या चिठ्ठ्या मांडून ठेवल्या होत्या. ह्या छापील पुठ्ठ्यानंतर पुढची पायरी म्हणजे छापील पुस्तकं. माझ्यासाठी असलेलं प्राथमिक वाचनाचं पुस्तक घेऊन त्यात मी मला माहिती असलेले शब्द शोधायची. ते शब्द जणू माझ्याशी लपंडाव खेळायचे आणि सापडले की जो काही मला आनंद व्हायचा म्हणता विचारूच नका. माझा अभ्यास हा सुद्धा एक खेळच होता. जे काही बाई शिकवायच्या ते एखाद्या सुरेखशा गोष्टीचा नाहीतर कवितेचा दाखला देऊनच. बऱ्याच मुलांना अभ्यासाची धास्ती वाटते. त्यांना व्याकरणाच्या वाटेनं जाताना धाप लागते. गणितामुळे डोकं दुखू लागतं. व्याख्या बेजार करतात. या सगळ्यांमुळे अभ्यास म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट आहे असं चित्र त्यांच्या मनामध्ये उभं राहतं. मी मात्र अशा पद्धतीनं शिकले की अभ्यासाबद्दलच्या माझ्या आठवणी अतिशय सुखद आहेत. बाईंचा आणखीन एक विशेष म्हणजे एखादी गोष्ट खुलवून सांगायची त्यांची हातोटी. प्रत्येक विषय त्या असा जिवंत करायच्या की त्याने शिकवलेलं पक्क लक्षात राहायचं. माझा बराचसा अभ्यास घराबाहेरच्या उन्हं अंगावर घेत वाऱ्यावर डुलणाऱ्या झाडांच्या सहवासात व्हायचा. माझ्या या सुरुवातीच्या सगळ्या दिवसांच्या आठवणींमध्ये त्या झाडांचे श्वास मिसळलेले आहेत. फुलं, पक्षी, प्राणी सगळ्यांचा या शिक्षणामध्ये सहभाग होता. त्यात गुणगुण होती, किलबिल होती, गुंजार होता, मंजूळ गाणं होतं, सुवास होता, काय नव्हतं. फुलझाडं, फळझाडंसुद्धा घमघमत असायची. फुटू पाहणाऱ्या कापसाच्या बोंडांना स्पर्श केल्यावर त्यातले नाजूक तंतू आणि बारीक लव असलेल्या बिया बोटांना जाणवायच्या. झाडांमधून मंदपणे सुस्कारणारा वारा आणि मोठ्या पानांची रेशमी सळसळ जाणवायची. कधी कधी मी पहाटे उठायची आणि हळूच बागेत जायची. गवतावर आणि फुलांवर अशा वेळी दवाची पखरण झालेली असायची. त्या दवात भिजलेल्या गुलाबाच्या मुलायम स्पर्शाचा आनंद किंवा मंद झुळकीच्या तालावर डोलणाऱ्या लिलीचं नृत्य फारच थोड्या जणांना माहिती असेल. फिरायला जायची आमची आवडती जागा म्हणजे टेनेस नदीवरचा लाकडी धक्का. बाई मला इथे खेळामधून भूगोल शिकवायच्या. मी दगडगोट्यांची धरणं बांधायची, बेटं आणि सरोवर तयार करायची, नद्या खणायची. बाई मला ज्वालामुखी, भूमीच्या पोटात गडप झालेली शहरं, बर्फांच्या सरकत्या नद्या आणि अशाच विलक्षण गोष्टी मला सांगायच्या. बाई मातीचे नकाशे करायच्या, त्यातले उंचवटे दाखवायच्या. त्या नकाशाला स्पर्श केल्यावर पर्वतांच्या रांगा आणि त्यातल्या दऱ्याखोऱ्यांची मला कल्पना यायची. बोटांनी चाचपल्यावर नद्यांची वळणावळणानं जाणारी पात्र माझ्या लक्षात राहायची. अंकगणित हा मात्र माझा नावडता विषय. या आकडेमोडीच्या शास्त्रात मला पहिल्यापासून रस वाटला नाही. बाईंनी मला गटागटांनी मणी येऊन अंक मोजायला शिकवलं. मी बेरीज वजाबाकी शिकले. पण एका वेळी मण्यांचे 5-6 गट केले की मग मात्र माझी सहनशक्ती संपुष्टात यायची आणि मी सवंगड्यांबरोबर खेळायला अक्षरशः धूम ठोकायची. एकदा मला एक सुंदर शिंपला भेट मिळाला. साहजिकच मला आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं. एका छोट्या कालवानं चकचकीत वेटोळी बांधून स्वतःसाठी कसं घर तयार केलं होतं हे मी त्यातनं शिकले.
शांत रात्री झुळूकही नसताना लाटा मौन बाळगतात. अशा वेळी हे कालव आपल्या रत्नजडीत जहाजासारख्या स्वतःभोवतीच्या वेटोळ्यात बसून समुद्राच्या संथ निळ्या पाण्यातून कशी सफर करतात हेही मला कळलं. बाईंनी मला सांगितलं, कालवांची शिंपले बांधण्याची पद्धत म्हणजे एक प्रकारे मनाची उभारणी, मशागत कशी करावी ह्याचं प्रतीक आहे. कालव जसं जादू करावी त्याप्रमाणे पाण्यातून त्याला मिळणाऱ्या द्रव्यात बदल घडवून स्वतःला सामावून घेतं, त्याचप्रमाणे आपल्यालाही मिळणाऱ्या ज्ञानाचं रूपांतर विचारांच्या मोत्यांमध्ये होतं. माझं सुरुवातीचं शिक्षण असं जिवंत होतं, साक्षात जीवनाशी नातं जुळलेलं. माझ्या शिक्षणाची सुरुवात इतकी छान झाली आणि पहिली वर्ष इतकी सुंदर गेली ह्याचं कारण म्हणजे बाईंची अलौकिक कल्पकता आणि आपुलकी, त्यांच्यातलं चैतन्य आणि त्यांचं मोहक चातुर्य. कोणत्याही शिक्षकाला किंवा शिक्षिकेला मुलांना वर्गात बसवून ठेवता येईल, पण त्यांच्या मनात शिकण्याबद्दल गोडी निर्माण करणं हे मात्र प्रत्येकाला जमतंच असं नाही. एखादा मुलगा अभ्यास करत असताना किंवा नसतानाही त्याला आपण स्वतंत्र आहोत, मुक्त आहोत हे जाणवलं पाहिजे. आपणहून नावडत्या कामाला सामोरं जाण्याआधी आणि पाठ्यपुस्तकांच्या नीरस चाकोरीतून धीटपणे पुढं जायचं ठरवण्याआधी मुलांना विजयाचा अभिमान आणि निराशेचं दुःख ह्या भावनांची जाणीव झाली पाहिजे. खरंच माझ्यात जे जे काही आहे उत्तम आहे ते माझ्या बाईंमुळे आहे. माझ्यातले गुण, आकांक्षा, आनंद साऱ्याला जाग आली ना ती केवळ त्यांच्या प्रेमळ स्पर्शामुळे. धन्यवाद.